एवढा का महापौर देतेस त्या पत्राला? मी बऱ्याचदा याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते दादा, पण आता त्याची हिंमत वाढतच चालली. यापूर्वी तुम्ही जो वेळ दिलाय त्याच्या आठवणींवर मला पाहिजे ते सुख, मला पाहिजे ती स्ट्रेंथ मिळवू शकते ना मी. हो, मी एका लॉकेट मध्ये मागच्या बाजूला दत्त महाराज आणि पुढल्या बाजूला दादांचा फोटो असं कॉम्बिनेशन केलंय. उद्या हे सगळं दादांसमोर उघडकीला आलं ना तर काहीही होणार नाही. दादा प्रत्येक वेळी तुझ्या नव्या विचारांच्या पाठीशी उभे राहिले. आज महाराजांच्या समोर हे पैसे घेऊन चाललेला आहात तुम्ही, उद्या काय सांगावं, मुद्दलाचेही पैसे घेऊन जाल. दादा हे पैसे तुम्ही दादा मला जरा हळदी कुंकू हवं होतं. दादा तुम्ही कसले पैसे दिलेत त्यांना? कस्तुरी, काही गोष्टी तुला माहिती नाहीयेत आणि त्या माहित नाहीत, त्यामुळे काही बिघडत नाहीये. तेव्हा तुला जे काही हवं आहे ते घे आणि चहा पाण्याची व्यवस्था बघ. हे बघा दादा, इतकी मोठी रक्कम या घरातून कुठल्या कारणासाठी बाहेर पडते हे मला कळायलाच हवं. म्हणजे या घराची सून म्हणून माझा अधिकार येतो. या घराच्या सुनेला जे अधिकार मिळायला हवे आहेत ते अधिकार या घराने तुला दिलेले आहेत. दादा तिला एवढं जाणून घ्यायचंय ना तर सांगूयात की. कस्तुरी, हे पैसे माझेच आहेत. मी एक नवीन व्यवसाय सुरू करते, त्यासाठी या पैशांना दादांचा हस्तस्पर्श व्हावा असं मला वाटत होतं. त्यांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून मीच दिले होते त्यांच्याकडे. दादांचा पुण्यस्पर्श झाला, महाराजांच्या पायाला सुद्धा पैसे लावले. आता मी ते परत घेऊन जाते. झालं तुझं समाधान? दादा ही तुमची धाकटी भाऊज आहे ना? तुमच्या घरात नवीन आलेल्या माणसांना तुम्ही हे संस्कार शिकवले नाही? दोन मोठी माणसं बोलत असताना असं मध्येच यायचं नाही म्हणून. दादा ही पहिलीच वेळ होती म्हणून मी तुमची बूज राखली, पण असं मला पुन्हा पुन्हा करायला जमणार नाही. तशी अपेक्षा पण ठेवू नका. येते मी. मुद्दलाचं तेवढं लक्षात ठेवा. हाय आकाश. हाय. अरे काय बिझी आहेस का खूप? चे उलट आज खूप दिवसांनी. तू आधी बस ना. ओके. जरा रिकामा वेळ होता, काही जुन्या केसेस स्टडी करत बसलो होतो. आजचा दिवस कदाचित जुन्या केसेस स्टडी करण्याचा असावा. म्हणजे शुभदा, गेले काही दिवस माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. खरं तर मला तुझ्याकडून या प्रश्नाचं उत्तर नको होतं. दुसऱ्या कोणी दिलं असतं तर मला जास्त आवडलं असतं, पण मला कोणी भेटलं नाही तसं, म्हणून तुलाच विचारतो. विचार ना. आय मीन आय ट्राय माय लेवल बेस्ट. थँक्स शुभदा. मला आता असं सांग, ठराविक एक गोष्ट कितीतरी दिवस एकाच पद्धतीनं होत राहिली आणि एक दिवस अचानक त्याच्यात बदल झाला, तर तुझी रिॲक्शन काय असेल? साहजिकच आहे, मला आश्चर्य वाटेल. फक्त आश्चर्य? कदाचित त्याही पलीकडे जाऊन मला कुतूहलही वाटेल. त्याची कारण शोधाविषयी नाही वाटणार तुला? मे बी वाटतीलही, पण आकाश काय ना, बदल जर योग्य कारणांसाठी आणि योग्य दिशेने होत असेल ना तर कदाचित मी तो ऍक्सेप्टही करेन. आणि मला असं सांग शुभदा, एखाद्या व्यक्तीबद्दल तुझ्या मनात
ठराविक पद्धतीनंच विचार यायला हवेत. असं जर तुला कोणी कंपल्शन केलं तर? अजिबात नाही. कारण आकाश, एखाद्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात काय फिलिंग्स असाव्यात हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि त्या व्यक्तीशी माझे रिलेशन्स कशा प्रकारे डेव्हलप झालेत यावर सगळं अवलंबून आहे. थँक्स शोधा. आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल टू यू. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आकाश, आता तू मला इतके प्रश्न विचारलेस आणि मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. मग आता मी तुला एक प्रश्न विचारू? बाय ऑल मीन्स. मला सांग की हे सगळं तू मला ज्याच्याबद्दल विचारतोयस ती व्यक्ती कोण आहे? पास. ए आकाश, दिस इज नॉट फेअर. आकाश प्लीज. हो, जरा एसी बंद करा ना. थंड झालाय केवढं इथे. हे ग गरम केवढं आहे बाहेर. एसी कसला बंद करा. पण इथे थंड झालंय ना, बाहेर गरम असलं तर काय फरक घेतला पडतो? कशाला तो मग बंद करायचा होता तर? मे महिना आहे. बिलं मला भरावी लागतं तिथे. ह्या सगळा विचार एसी घ्यायच्या आधी करायला पाहिजे होता. तुम्ही करा ना बंद जरा. असू दे. पंखा लावू का अजून? नको. बरं, जरा या रद्दीतलं काय हवंय काय नको बघा. त्या रद्दीवाल्याला बोलवून दुपारी देऊन टाकीन मी ती रद्दी. उगाचच पसारा होत राहतो घरात. आणि अधूनमधून जरा बायकोकडे बघितलं तर काही फरक नाही पडत. अगं बायकोकडे बघायला माझी काही हरकत नाही ग. माझा प्रॉब्लेम असा आहे की एकदा बायकोकडे बघितलं ना मी की मग दुसरीकडे नजरच जात नाही माझी. मग सगळा प्रॉब्लेम होतो. पुरे कोणी ऐकलं ना तर खरं वाटेल उगाच. आणि तुम्ही जरा 5 मिनिटं ऐकणार आहात का माझं? नाही सरिता प्लीज, मला तू आज ना वेळ मागू नकोस. हे कॉन्ट्रॅक्ट आहे, हे आजच्या आज मला त्या कॉन्ट्रॅक्टरकडे सही करून पोहोचवायला पाहिजे, नाही तर सगळा प्रॉब्लेम होईल. तू एक काम कर, तू देऊन टाक रद्दी. मला काय प्रॉब्लेम नाही. बघा, मग नंतर म्हणाल मला माझं हे रेफरन्स आर्टिकल गेलं, हे गेलं, ते गेलं. अगं नाही, काही म्हणणार नाही मी. तू सरिता, अगं इतकी थंडी वाजते तुला, आधी सांगायचं नाही का एसी बंद करा म्हणून? काय तू काय फरक पडतोय, मला थंडी वाजली नाही वाजली तरी. बर चला. आणि सरिता, ए आता हाताची घडी तोंडावर बोट, अजिबात मध्ये बोलायचं नाही, कळलं? मला जरा शांतपणे एकाग्रपणे हे सगळं वाचू दे. मला आजच्या आज सही करायचंय, कळलं? तुला माझ्या या कामाचा इम्पॉर्टन्स कळत नाही का? मला सगळं कळतंय, तुम्हाला माझ्या रद्दीचा इम्पॉर्टन्स कळत नाही. काय आपण बोलून तर सांग. बाबा नाही. आल्या. अरे देवा. बाबा तुम्ही आमच्या बरोबर खेळा ना. आत्ता? हो बाबा प्लीज खेळा ना. आता म्हणजे आताच तुम्ही खेळा. बाबा आज आम्हाला बुद्धिबळ शिकवा ना. बुद्धिबळ? हे तुझा बाबा काय एवढा हुशार नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना तुमच्या आईला सांगा. अरे तुला माहित नाही, आई मास्टर आहे बुद्धिबळ खेळण्यात. अगं आम्ही कधी खेळायला लागलो ना तर मी बोलायला लागलो की असं एकदम चेकमेट करून टाकते मला. बाबा तुम्ही आमची मस्करी करताय ना? नाही, आम्हाला सगळं कळतंय, पण आज काय आम्ही तुम्हाला सोडणार नाही. बाबा आज तुम्ही आमच्या बरोबर बुद्धिबळ खेळायचं म्हणजे खेळायचं. बाबा तुम्ही कधीच नाही ना खेळ. ए असं कसं? आता समीराच्या वाढदिवसाला मी एक अख्खा दिवस तुमच्याबरोबर कॅरम खेळत होतो की नाही? अख्खा दिवस खेळलो आपण. बाबा माझ्या वाढदिवसाला होऊन किती दिवस झाले. आता मला पुढचा वाढदिवस यायची वेळ झाली. ए आई सांग ना ग बाबांना. मी नाही काही सांगणार, तुम्ही आणि तुमचे बाबा काय ते बघून घ्या. बाबा खूप वेळ नाही, फक्त अर्धा तास. पण ताई मी कामात आहे ना, बघतेस ना तू. ए तुम्ही एक काम करा, कस्तुरी काकू आहे ना तिच्याबरोबर जाऊन खेळा. जा कमान. बाबा कस्तुरी काकू सुद्धा कामात आहे. हो अगं मग तुम्हीच दोघी खेळा ना एकमेकांबरोबर. आणि तुम्हाला तिसरं माणूस लागतं कशाला? तुम्ही आहात ना दोघी एकमेकांना. बाबा दोघींमध्ये खेळायचं काय? भातुकली, कॅरम,
किंवा पत्ते. कंटाळा आलाय मला या खेळांचा. तरीही मी आत्ता खेळू शकत नाही. माझं काम आहे, मी संपल्यानंतर येईन. तुम्हाला कळत नाही का? चला तुम्ही बाहेर चला. बाबा कधी संपेल तुमचं काम? मी नाही सांगू शकत का आत्ता. पण आम्हाला माहितीये ना तुमचं दिवसभरात काम कधीच संपणार नाही आणि तुम्ही आमच्या बरोबर खेळायला पण येणार नाही. मग आम्ही उगाचच तुमची वाट बघत बसतो आणि नाही आलं तर रडायला येतो. चल ग समीरा. अगं येत आहे. मुली बोलायला लागल्या बरं का. तुम्ही वेळ देऊ शकत नाही हे बायकोनी समजून घेतलं, मुली नाही समजून घेणार. तुम्हाला काहीतरी तोडगा काढावाच लागेल याच्यावर. माझं प्रेम अजिबात फिल्मी नाहीये. आय ऍब्सोल्युटली लव्ह हिम. तू ज्याच्या राशीला लागलीयस तो दुर्दैवी माणूस आहे तरी कोण? त्याचं नाव आहे अभय. He loves me. He loves me not. He loves me. He loves me not. He loves me. He loves me. I don't believe this. He loves me. He loves me. How filmy. Yeah, very filmy. You ought to know. पण चला का? I really love him. माझं प्रेम अजिबात फिल्मी नाहीये. I absolutely love him. हो, पण तू ज्याच्या राशीला लागलीयस तो दुर्दैवी माणूस आहे तरी कोण? त्याचं नाव आहे अभय. डॉक. यु नो समथिंग, माझ्या आयुष्यात आजपर्यंत पुष्कळ पुरुष आले, बट दे वर ऑल पथेटिक. म्हणजे माझ्या समोर लाळ घोटेपणा करण्यातच त्यांचा सगळा वेळ निघून जायचा. बट डॉक इज नॉट लाईक दॅट. फॉरगेट इट कृतिका. तू त्याचा नाद सोडून दे, कारण डॉक्टर अभय तुझ्या हातात सहजासहजी येणाऱ्यातला नाहीये. आय नो. आणि मला ते हातात सहजासहजी यायला नकोच आहे, कारण ज्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात ना त्यात मला फारसा इंटरेस्ट राहत नाही. आय लाईक दिस स्ट्रगल. काय ना, स्ट्रगल ऍड्स स्पाइस टू युअर लाईफ अँड आय एम एन्जॉईंग दिस स्ट्रगल. पण तुझ्यात आणि त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आय नो. सो व्हॉट? वी विल मीट ॲट द होरायझन. ओ माय गॉड, दिस इज डॅम फिल्मी. म्हणजे बघा, आमच्या दोघांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे आणि आम्ही असे क्षितिजाला जाऊन भेटू. दिस इज टोटली रोमॅन्टिक अँड टोटली फिल्मी. तू ना साफ वेडी झालीयस. आय होप तुझा हा स्ट्रगल आयुष्यभर तुला करायला लागणार नाही. नाहीच लागणार. मला आयुष्यभर स्ट्रगल करावं लागणार नाही, कारण स्ट्रगल कुठे थांबायचं हे मला व्यवस्थित माहिती आहे. यु नो व्हॉट? फॉलिंग इन लव्ह इज व्हेरी गुड. You feel very nice, but you feel nice only when your love is successful. त्यामुळे मी माझं लव्ह अनसक्सेसफुल होऊच देणार नाही. Now what? मला पोएट्री सुचली आहे. पोएट्री म्हणजे बघा, जर का स्ट्रगल करून मिळणार नसेल लव्ह, तर मी स्मगल करेन लव्ह. This is filmy. This is absolutely filmy. Yeah? You bet it is. I love it. Kritika, you really gone mad. विठ्ठल विठ्ठल नाही म्हणलं ताई, उद्यापासून मोहीम सुरू करतोय. माऊलीचा आशीर्वाद आहेच आमच्या डोक्यात. तुमचा असू दे म्हणून फोन केला. तुम्ही पुन्हा कोड्यात बोलता. ताई, एकदा आमची भाषा शिकून घ्या. एकदा ही भाषा यायला लागली ना की सगळं कसं एकदम सुरळीत होऊन जातं बघा. बरं, काय काम होतं? हा सांगतो की ताई, ते आपण बनवलेलं लॉकेट आणि अंगठ्या बिंगट्या आहेत ना, त्याची सगळ्या मुख्य शहरामध्ये वाटणी झालेली आहे. हा, फक्त मुंबईमध्ये वाटणी केलेली नाही, कारण इथल्या मठामध्ये दादांचं येणं जाणं असतं म्हणून थोडं थांबलो.
आपलं नाव तर काही नाही आपलं नाव कुठे पण पिक्चर मध्ये येणार नाही बघा. हो तुम्ही या धंद्यामध्ये नवीन आहात पण आम्ही लय दुनियादारी केली बघा धंद्यांमध्ये. अरे समोरच्या माणसाच्या नाकातली नथ तो जागा असताना त्याच्या नाकातून काढून घेतली तरी त्याला कळत नाही. काय काळजी करू नका हो ताई, काय काळजी करू नका. बरं मी हे सांगायला फोन केला होता की उद्यापासून विक्री सुरू होते आपल्या नवीन धंद्यासाठी. तुम्हाला आमच्यातर्फे शुभेच्छा. बरं ठेवू का फोन आता? हो पण जरा सांभाळू ना प्लीज. तुम्ही काय काळजी करू नका हो, माऊली आहे की पाठीशी. तुम्ही फक्त पदर पसरून उभ्या राहा दान घ्यायला, माऊली सगळं ठीक करते बघा. विठ्ठल विठ्ठल. दादा दर महिन्याला हक्काने तुझ्याकडे पैसे मागतात ना, मग घरातल्या सगळ्या व्यवहारांबद्दल तुला सांगणं हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि जर का ते त्यांचं कर्तव्य विसरले असतील तर त्याची जाणीव करून देणं हे तुझं कर्तव्य आहे. आकाश, माझा फोन पाहिलास का रे कुठे? तुझा फोन नाही मी नाही पाहिला. 1 वाजत आलाय आई. 2ची मीटिंग आहे तुला. इथून नरिमन पॉइंट म्हणजे किमान 1 तास. ट्रॅफिक लागलं ना परत. माहितीये मला, ट्रॅफिक असला तरी त्यातून मार्ग कसा काढायचा ते चांगलं माहितीये मला. पण थांबलीयस का तू? शुभदा येणार आहे, तिला भेटूनच जाईन म्हणते. शुभदा आत्ता यावेळी? आता लायब्ररीत असते ती. मीच तिला सांगितलं आज लायब्ररीत जाऊ नकोस म्हणून. तिला व्यवस्थित कळलं कुठली गोष्ट जास्त महत्वाची आणि कुठली नाही ती. अगं पण तू आता बाहेर जाणार आहेस तर मग आत्ता कशाला बोलवलं? संध्याकाळी बोलवायचंच ना. मुद्दामच बोलवलंय मी तिला. ती इथे येईल, मला भेटेल, मग थांबेल इथे संध्याकाळपर्यंत माझी वाट बघत तुझ्या बरोबर. आई हे बघ, तू तुझा विचार करू नकोस, पण मला तर तुझा विचार करायलाच पाहिजे ना. आई हा अत्यंत बालिशपणा आहे. तुला काय वाटतं अशा प्रकारे आमच्या भेटी घडवून आम्ही आमचा विचार बदलू आणि लग्न करू? हे बघ, माझ्या मनात तसं काही नव्हतं, पण तू म्हणतोस तसं केलंस तरी चालेल मला. तू म्हणजे नाही. कुणाला फोन करतोयस? शुभदाला. आकाश, तू फोन करायचा नाहीयेस, मला आवडणार नाही तू तिला फोन केलेला. आई प्लीज आई. हा हॅलो शुभदा, तू घरी येणार होतीस ना आता? हा तू तुझं काम कर, घरी नाही आलीस तरी चालेल. नाही काय आई पण आता बाहेर चालली आहे आणि घरात मी पण नसेल, उगाच हेलपाटा होणार तुला. हो आईनेच सांगितलं फोन करून सांग म्हणून. बाकी ओके चल भेटू नंतर. बाय. आई तू हे जे काही वागतेस ना हे मला अजिबात आवडत नाही. मी मोठा झालोय आता, माझे निर्णय मी स्वतः घेऊ शकतो. माझ्या आयुष्याबाबतीतले महत्वाचे निर्णय प्लीज मला घेऊ दे. गप्प कायस, बोलत का नाहीस काही? काय बोलू मी, सांग ना. हा सगळा प्रकार जितका तुझ्यासाठी नवीन आणि धक्कादायक आहे ना, तितकाच माझ्यासाठी सुद्धा आहे. दादा आणि आकाशच्या आईमध्ये नक्की काय व्यवहार आहे हे मला सुद्धा माहित नाहीये कस्तुरी. पण आता कळलंय ना तुला, मग दादांना जाऊन विचार की हे काय प्रकरण आहे. असं कसं विचारता येईल? आणि आकाशच्या आईने तुला जे काही क्लॅरिफिकेशन दिलेत ते ना, साफ खोटं होतं. मयुरेश, मला फार अक्कल नसेल, पण समोरासमोर जर का माझ्या डोळ्यात कोणी धूळ फेकत असेल ना तर ते नक्कीच कळतं मला. तितकी मूर्ख नाहीये मी. आकाशची आई फक्त वेळ मारून नाही.
आणि तसं उगाच शब्दाला शब्द लागून वाद नको आणि घरातल्या गोष्टी परक्यांसमोर बोलल्या जायला नको म्हणून मी गप्प बसले. नाहीतर तेव्हाच या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावला असता. बरं झालं कस्तुरी तू तसं काही केलं नाहीस ते. हो, पण मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच नाहीयेत. मयुरेश, गेले कित्येक दिवस आपण काटकसरीने आपल्या इच्छा मारून पैसे गोळा करतोय आणि जर का इतकी मोठी रक्कम कोणा दुसऱ्याच्या पदरात पडत असेल तर मी नाही सहन करू शकत ते. कस्तुरी कदाचित तसंच काही एखादं जेन्युइन कारण असेल तर आपण ते आपल्याला कळू देत ना, आपल्यापासून लपवलं का जात आहे. जर का तुमचा व्यवहार स्वच्छ आहे, तुमचं मन साफ आहे, तर या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपल्या समोर का होत नाहीये. मला एक सांग, दादा दर महिन्याला हक्काने तुझ्याकडे पैसे मागतात ना, मग घरातल्या सगळ्या व्यवहारांबद्दल तुला सांगणं हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि जर का ते त्यांचं कर्तव्य विसरले असतील तर त्याची जाणीव करून देणं हे तुझं कर्तव्य आहे. नाही, पण या प्रकरणाचा छडा हा लागायलाच हवा. आकाशच्या आईचं एकूण रेप्युटेशन बघता दादा तिच्याशी काही व्यवहार करेल असं मला वाटत नाही. मग कदाचित तीच कसला तरी दबाव आणून दादाला फसवत असावी. किंवा मग मयुरेश, इकडे तर्क वितर्क काढण्यापेक्षा तू दादांशी जाऊन बोलत का नाही. ते इतकं सोपं नाही कस्तुरी की बोललं केलं आणि झालं. अगं पैशाचा मामला आहे, उगाचच छोटीशी ठिणगी उडायची आणि अख्खं घर पेटून उठायचं. त्यापेक्षा मला थोडा वेळ हवा आहे. आपण असं करूयात, दादाशी प्रत्यक्ष न बोलता बाहेरून आपल्याला काही धागा मिळतोय का ते बघूया. मयुरेश, तू उगाच वेळ घालवतोयस. कस्तुरी तसं नाहीये. तू कितीही मला सांगितलंस तरी दादाला प्रश्न विचारण्याचा वेडेपणा मी करणार नाही. पण या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.